नमस्कार, सिटी न्यूज चैनल में आपका स्वागत है। आप देख रहे हैं सिटी न्यूज और आज हम विश्लेषण कर रहे हैं आखिर कांग्रेस इतनी बुरी तरह क्यों हारी। इस बार कांग्रेस का अमरावती में तो सुपड़ा साफ हुआ, साथ ही पूरे महाराष्ट्र में उसकी यदि स्थिति देखी जाए तो मात्र 16 सीटों पर उनको सिमट के रह जाना पड़ा। इन 16 सीटों में अब विपक्ष का नेता भी उनके पास में नहीं रहे, बल्कि उससे ज्यादा सीटें शिवसेना उबाटा के पास में 20 सीटों का संख्या बढ़ है। पूरी तरह से महाविकास आघाड़ी धराशायी हो गई। किस प्रकार आगे इनकी नीति रहेगी और क्यों ये हारे, क्या कारण हो सकता हार का? क्या लाडली बहन योजना, या बीजेपी का ज्यादा ध्यान देना, या कांग्रेस की लापरवाही, या किसी विशेष वोट बैंक को अपनी बपौती समझ लेना और उस वोट बैंक ने समय पे सारी की सारी यानी हकीकत लाके रख दी सामने। अमरावती में हमने देखा कि मुस्लिम समुदाय के एक व्यक्ति ने 55,000 वोट ले लिया, जो कि हमेशा से कांग्रेस के रहते थे। कांग्रेस उन्हीं वोटों के भरोसे यहाँ पे डल्ला मार के बैठी थी, लेकिन ऐन समय पर उन लोगों ने अपने उम्मीदवार को अब की बार मुस्लिम आमदार, और ये नारा बहुत दिन से चल रहा था, और इस नारों को खत्म करने या इनको समझाने का कहीं भी कांग्रेस के साथ में प्रयास नहीं हुआ। क्या पूरे महाराष्ट्र की स्थिति यही थी कांग्रेस की, जो अमरावती के हमारे सामने दिख रही? जिस प्रकार से यहाँ कांग्रेस धराशायी हो गई, पूरे महाराष्ट्र में भी मात्र 16 सीटों पे सिमट के रह गई। कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने इस्तीफे की पेशकश भी की है। बुरी तरह हार के बाद में कहीं ना कहीं अब इसकी समीक्षा जरूरी है। मेरे साथ में संजय मापले। पूरे चर्चा के दौरान कांग्रेस किस प्रकार कार्य करती, किस प्रकार जीत के आ सकती, इसकी चर्चा की। अब आज पूरी तरह हार गई, क्या कारण रहे होंगे इसके पीछे? क्या जो आज बार बार हर बार आवाज उठाते हैं ईवीएम, क्या ईवीएम सही में कुछ सेटिंग होती है कि जिसके कारण मात्र 16 सीटों पे, या उनकी कार्यशैली कांग्रेस की? आज भी हमने कई बार हमारी चर्चा के दौरान भी कहा कि कांग्रेस आज भी 1990 के दौर की कांग्रेस ही अपने को समझते हैं, कि जहां एक बार कांग्रेस की टिकट मिल गई तो शाही बन गए। लोकसभा चुनाव के बाद में कांग्रेस के हौसले बहुत बुलंद हो गए थे। उनको लगा कि सरकार हमारी इस बार आती है, और बार बार ये संकेत दिए जा रहे थे कि हमारी सरकार आ रही है, हमारी सरकार आ रही है, हमारी सरकार आ रही है। कई जगह हमने अधिकारियों को भी अधिकारियों से ये कहते सुना है कांग्रेसियों की, हमारी सरकार आ रही है, आप हमारे पक्ष में काम करो। इस प्रकार से कई जगह वक्तव्य रहे कि उन पे दबाव बनाया गया। लेकिन अब कांग्रेस बुरी तरह, और इतनी बुरी तरह कि अपेक्षा भी नहीं की थी किसी ने, ना किसी एग्जिट पोल ने, ना कांग्रेस के खुद ने, ना बीजेपी को भी लगा कि हमारी 133 सीटें आ जाएंगी। अब ऐसे में 133 सीटें, फिर भी आज मुख्यमंत्री कौन बनेगा, इसमें कश्मकश चालू है। जानते हैं संजय मापले से कि आखिर कांग्रेस के इस पतन का कारण क्या रही, क्या नीति रही, और क्या परिस्थितियां रही जिसके कारण कांग्रेस को ये देखना पड़ा? संजय जी। नाही, आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टीची म्हणजे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला तो खऱ्या अर्थानं जो पराभव निवडणुकीमध्ये पत्करावा लागला आणि त्याच्यानंतर काय झालं की काँग्रेस पक्षाला 13 सीटा म्हणजे ज्या ठिकाणी आपण 2019च्या निवडणुकीमध्ये पाहिलं तर ज्या 42 सीटा महायुतीला होत्या आणि 15 ते 16 सीटा महाविकास आघाडीला होत्या. पण 2024च्या निवडणुकीमध्ये आपण लोकसभेमध्ये पाहिलं की काँग्रेसच्या म्हणजे महाविकास आघाडी सीटा 32 झाल्या आणि 16 सीटावर त्यांना आपलं समाधान मानावं लागलं महायुतीला. आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं म्हणजे गेल्या म्हणजे 5 महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या, तर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महायुतीतले सर्व मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, पदाधिकारी असेल, अध्यक्ष असतील, हे सगळे तेव्हापासून खऱ्या अर्थानं कामाला लागले होते आणि यांनी जे कामाची स्पीड पकडली होती आणि राज्यामध्ये उनको लग गया कि हमारी स्थिति कमजोर है, हमको काम करके ही लोगों के बीच में जाना पड़ेगा। त्याच्यानंतर मग हरियाणाच्या निवडणुका झाल्या. हरियाणाच्या निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थानं अजून भारतीय जनता पार्टीला खरं प्रोत्साहन मिळालं आणि त्यांना वाटलं की आता हरियाणामध्ये जे एक्झिट पोलने जे खऱ्या अर्थानं निकाल दिले होते, एक्झिट पोलचे
एक्झिट पोलने सांगितलं होतं की त्या ठिकाणी हरियाणामध्ये सुद्धा 55 ते 65 काँग्रेसला मिळतील आणि जवळपास 25 ते 6 सीटा या भारतीय जनता पार्टीला मिळतील आणि काँग्रेसला 55 ते 50. पण सर्व एक्झिट पोल बाजी पलट गई पूरी, जो कांग्रेस को मिलनी चाहिए थी वो पलट गई. बीजेपी को मिल गई. आणि अशाही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये ज्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी ज्येष्ठांनी जो खऱ्या अर्थानं आपल्या पक्ष वाढणीचा म्हणा किंवा पक्षाला खऱ्या अर्थानं प्रचाराच्या माध्यमातून जी खऱ्या अर्थानं ताकद द्यायला पाहिजे होती ती कुठेतरी कमी पडली असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे, राज्यामध्ये जवळपास 230 सीटा आपण महायुतीच्या पाहतोय. ठीक आहे, अनेक प्रकारची चर्चा ह्या निवडणुका संशयास्पद जरी निवडणुका असेल तरी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने केलेल्या 5 वर्षामधली मेहनत आणि ह्या अतिशय लोकसभा के चुनाव के बाद में जो उन्होंने लोकसभेच्या निवडणुकीनंतर मग अनेक त्या योजना आल्या. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना आली, त्याच्यानंतर लाडका भाऊ आला, एक आहे तो सेफ हे नारे आले. ग्राउंड लेवलवर खऱ्या अर्थानं काम करला आणि खऱ्या अर्थानं जो सध्या आपल्याला चर्चा ऐकायला येत आहे, RSSचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रत्येक कार्यकर्ता घरोघरी जाऊन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा मतदान करण्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जे RSSनं प्रयत्न केले ते सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला म्हणजे या ठिकाणी पाहायला मिळेल. मग काँग्रेसचं काय झालं की एक तर काँग्रेस, पहिला विषय असा आहे, काँग्रेस परंपरागत वोटिंगवर डिपेंड आहे. आपण उन्होंने कोशिश नहीं की नए लोगों को जोड़ने की. अमरावती शहरामध्ये आपण सुद्धा पाहिलं की परंपरागत जेव्हा होते काँग्रेसच्या दूर गेलं तेव्हा त्या काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. आपण अमरावतीचं उदाहरण घेतलं, अमरावती शहर विधानसभेचं, तर अमरावती शहरामध्ये आपण पाहिलं की अलीम पटेलला जवळपास 54,000 मतं मिळाली आणि हीच जर काँग्रेसच्या पारड्यामध्ये समजा ही मतं पडली असती म्हणजे परंपरागत ज्याला आपण काँग्रेस फक्त ज्या मताला खऱ्या अर्थानं मक्तेदारी समजतो, बपोती समजतो, ते जर मत जर सुनील देशमुखांना मिळालं असतं तर सुनील देशमुख अमरावती म्हणजे 25-30,000 मतांना लीड आली. ये स्थिति 1992 में जब जगदीश गुप्ता चुनकर आए थे जब हुई थी. रामकिशोर जी सुमाने उस टाइम पे पूरे उम्मीदवार नहीं झाले होते. पण आपण राज्यामधला जर विचार केला तर आपण राज्यामध्ये पाहिलं की 2024च्या लोकसभेमध्ये काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडी ही 151 ठिकाणी आघाडी होती, 151 ठिकाणी होती आणि 127 ठिकाणी आघाडीवर महायुती लोकसभेच्या विधानसभा मतदारसंघ. वही देखते हुए इनको लगे 151 से सीटें. काँग्रेसच्या नेत्याला असं वाटलं की काँग्रेसचे जे नेते येते त्यांना असं वाटलं की आता विधानसभा खूप सोपी आहे, म्हणजे जी लोकसभेमध्ये. पण एक पाहिला आपण तर लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मोदीचा नारा नव्हता. मोदी को इस बार नारे से दूर रखा गया. मोदी बाळा साहेब ठाकरे के फोटो सब जगह लगाए. मोदीचा लाटेचा विषय राज्याच्या निवडणुकीमध्ये आला नाही. मग कुठेतरी योगीजींना कटेंगे तो बटेंगे असा नारा दिला. तोही लोकांना तो नारा पसला आणि अजित पवारांनी सुद्धा त्याच्यावर काहीतरी कंप्लेंट्स केल्या किंवा म्हणजे कटेंगे तो कटेंगे हा नारा दुसऱ्या डॅमेज कंट्रोल करने की कोशिश केला. आणि मग तो नवीन नारा गेला, तो एक आहे तो सेफ आहे, तो राज्यामध्ये नारा चालला. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा सांगितलं की तो जो नारा आहे एक आहे तो सेफ आहे, हा नारा राज्याच्या राजकारणामध्ये झाला. पण आपण काँग्रेस पक्षामध्ये पाहिलं की लोकसभेमध्ये एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतली असताना म्हणजे मला अमरावती विधानसभेचं मला थोडे असं बोलावं लागेल की ज्या अमरावती विधानसभेमध्ये बळवंत वानखडे 47,000 मतांनी आघाडीवर होते, त्या ठिकाणी अमरावती विधानसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. 54,000 वोट. ही परिस्थिती पाहिली. दुसरीकडे आपण बडनेरा मतदारसंघामध्ये गेलो, बडनेरा मतदारसंघामध्ये रवी राणा 27 म्हणजे नवनीत राणा 27,000 मतांनी आघाडी होते. त्या ठिकाणी 67,000 मतांनी आघाडीवर आपण यांना पाहिलं. ही आपण जी परिस्थिती पाहिली राज्याची, आपण जी परिस्थिती राहिली ते आपल्याला की लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी म्हणजे शहर लेवल पासून तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत जी मेहनत खऱ्या अर्थानं लोकसभेनंतर घ्यायची होती ती घेण्यामध्ये कुठतरी कमी पडली. पूर्ण महाराष्ट्र की स्थिती आहे, पूर्ण महाराष्ट्र कुठतरी म्हणजे ज्या ठिकाणी आपण पाहतो की बाळासाहेब थोरात सारखे नेते, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण सारखे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचा सुद्धा निसटता विजय आपण पाहिलेला आहे. तो विजय रिकाउंटिंग मध्ये आला. तो सुद्धा विषय आपण पाहिला की बाकी जगह एक बार हार डिक्लेअर हुई थी उनकी, हमारे यहाँ से भी 200 मतांनी झाला. म्हणजे याचा अर्थ असा आहे की
लोकसभेनंतर काँग्रेसच्या नेत्यांचा जो खऱ्या अर्थानं एक आपण ज्याला म्हणतो हवा वाढली होती, हवा लागली होती की आता आता काँग्रेसला काही कोणी हरू शकत नाही आणि आता आपण आपल्या 13 सीटा काँग्रेस राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आणि या सगळ्या इन्होंने माइंड सेट कर लिया अपना था कि हमको 151 सीटों पे अभी बढ़त हासिल है, ये क्या ये स्थिति विधानसभा में कायम रहेगी और तो ज्यादा मेहनत करने की जरूरत। जो परंपरागत वोट थे उस टाइम मोदी के खिलाफ में पूरा इनके जो परंपरागत वोट थे कांग्रेस को मत दिया, सामने सिर्फ कांग्रेस और बीजेपी थी। अभी पार्टियां और बढ़ गई है, पीछे से लोगों ने अपने अपने वोट बैंक और बढ़ा लिए। ऐसे में परंपरागत वोट जो कांग्रेस अपनी बपौती समझता था वो कांग्रेस से छिटकता चलेगा। अब यही स्थिति रही आने वाले स्वराज संस्था के चुनाव में, यदि ये जो बपौती वाले वोट है कांग्रेस के, इन्होंने अपनी यदि अलग टीम बना लिए और इनके तो कांग्रेस के पास में मुझे लगता है कि स्वराज संस्था में भी सीटें रहेंगी करके। ते निश्चितच काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना निश्चितच मेहनत घ्यावी लागते। त्याचं कारण असं आहे की आपण जर राज्यामध्ये असं पाहिलं तर राज्यामध्ये 133 सीट भारतीय जनता पार्टीजवळ आहे, जवळपास 57 सीट शिंदे गटांजवळ आहे, 41 सीट एनसीपी म्हणजे अजित पवार गटांजवळ 41 सीट आहे। आता जी परिस्थिती आहे ज्या येणाऱ्या काळामध्ये 2-4-5 महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका असेल, नगरपालिकेच्या निवडणुका असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असेल, नगरपंचायतच्या निवडणुका असेल, आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका असेल, या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये असं पाहिलं तर सर्वीकडे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे आमदार आहे। पर्यायानं त्यांच्यावर जबाबदारी आहे की जिल्हा परिषद आली पाहिजे, महानगरपालिका आली पाहिजे, नगरपालिका आली पाहिजे, नगरपंचायत आली पाहिजे। आणि ही जी अवस्था आहे ही आपल्याला सारी स्वराज्य संस्थांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या राज्यस्तरीय जे नेते आहे त्या राज्यस्तरीय नेत्यांना जेवढी मेहनत घ्यावी लागणार आहे तेवढीच मेहनत त्या ठिकाणी लोकल पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना, तिथल्या अध्यक्षांना, डिसिजन पॉवर असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा खऱ्या अर्थाने मेहनत घ्यावी लागेल। राज्याच्या राजकारणामध्ये आपण काय पाहिलं, राज्याच्या राजकारणामध्ये एनसीपी जवळ नेते एक फेस होता शरद पवार, शिवसेनेजवळ उभाट्याजवळ फेस होता उद्धव ठाकरे, काँग्रेस जवळ फेस होता ना, नेता ही नहीं था कांग्रेस के, काँग्रेस जवळ नेते नव्हते ना। आपण असं पाहिलं की राज्यामध्ये जे कुठले काँग्रेसचे उमेदवार निवडून लढले हे स्वतःच्या भरोशावर निवडणूक लढलेले आहे। सगळे जे नेते लढले, मी तर यांना असं म्हणेल की काँग्रेसचे नेते म्हणजे काय हारलेच आहे। मी पहिले सांगितलं निवडणुका संशयास्पद जरी असतील पण तरी देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेनेची एकनाथ शिंदेची शिवसेना आणि एनसीपीचे अजित पवार या लोकांची जे मेहनत होती, मॅनेजमेंट होती, जे नियोजन होतं आणि राज्यामध्ये ज्या योजना आल्या, म्हणजे आता काय झालं की जसं मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी सांगितलं 1500 रुपये महिला प्रत्येक बाईच्या महिलेच्या खात्यात आलेली, लगेच काँग्रेस सांगितलं आमचे 3000 येतील। हा उपाय पहले विरोध किया, पहले विरोध किया। या 1500 वर खऱ्या अर्थानं दुसरा तोडगा काढण्याची गरज होती। यांनी 1500 म्हटलं की त्यांनी हे पॉलिटिक्स नाही आहे। मी काय म्हटलं, ही जे पॉलिटिक्स आहे या पॉलिटिक्स पेक्षा खऱ्या अर्थानं प्लॅनिंगची आवश्यकता। हे पॉलिटिक्स आहे की त्यांनी 1500 दिले मग आपण 3000 द्यायचे, तर त्याच्या ज्या रिॲक्शन गेल्या या ठिकाणी प्लॅनिंगची गरज होती, पॉलिटिक्सची गरज नव्हती, असं या ठिकाणी मला म्हणावं वाटतं। दुसरा विषय असा होता की ग्राउंड लेवलवर लोकसभेपासून सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सगळे कामाला लागले होते। दुसरा ओबीसी मधला एकजूट असलेला वर्ग, तेली, माळी, धनगर, बीजेपी चांबार, धोबी, सोनार, गुरव, हा जो 12.5 वर्ग जो होता, 12 बलुतेदार, या 12 बलुतेदाराला सुद्धा एकजूट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं ग्रासरूट पासून सुरू केलं। आणि दुसरं असं की तुकारामाच्या वारीमधला भक्त वर्ग असेल, त्या ठिकाणला कीर्तनातला वर्ग असेल, ओबीसीचे लहान लहान घटक वर्ग असेल, ह्या जोडण्याचे काम सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांनी केले। निवडणुका संशयास्पद आहे आपल्या, हे ठीक आहे, ही चर्चा असेल, परंतु राज्याच्या राजकारणामध्ये तुम्ही कितीही देवेंद्र फडणवीस विरोध कराल तरी देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीनं राज्यामध्ये यश संपादन केलं हे तुम्हाला म्हणावं लागेल। आपण असं पाहिलं की 2014 मध्ये मोदींची लाट होती, तेव्हा भारतीय जनता पार्टीची 123 सीटा आल्या होत्या। आज 1919 मध्ये सुद्धा मोदींची लाट होती, 105 सीट भारतीय जनता पार्टीच्या आल्या। आज राज्यामध्ये कुठलीही लाट नव्हती, मोदींचा नारा सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये चालला नाही,
परंतु तो भी यहाँ के वाजपेयी ने अपने बल पे 133 नाही, सीटें पण लिए. जे राज्यामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे जी मेहनत केल्या गेली ती मेहनत सुद्धा वाखण्याजोगी होती. आणि राज्याच्या राजकारणामध्ये दुसरे जे विषय होते, विषय महागाईचा असेल, विषय बेरोजगारीचा असेल, विषय राज्यातल्या एवढ्या पिठा आधी सोयाबीनला भाव नाही आहे, हे जे विषय होते या विषयाला खऱ्या अर्थानं काँग्रेसच्या नेते मंडळाला कॅच करता आलं नाही असं मी म्हणेल. शहरी भागामध्ये सुद्धा डेव्हलपमेंटचा विषय असेल, अनेक अनेक कारखानदारी बंद पडलेली आहे. अमरावतीतल्या आपण पाहिलं, अमरावतीतल्या सूतगिरण्या बंद आहे, अमरावतीमधल्या रोजगार नाहीये, एमआयडीसी 25% एमआयडीसी होऊन थांबलेली आहे, विमानतळाचा प्रश्न प्रलंबित पडलेला आहे. मग एवढे जे लोकलचे विषय होते किंवा राज्यस्तराचे जे विषय होते त्या विषयामध्ये खऱ्या अर्थानं काँग्रेसजनांनी या विषयांवर खऱ्या अर्थानं राज्याच्या राजकारणामध्ये, लोकल लेवलच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं जी या विषयांमध्ये रॅल्या, प्रचार यंत्रणा, लोकांमध्ये ती भूमिका मांडणं, लोकांना ती समजावून सांगणं, त्या कन्व्हिन्स करणं, छोट्या छोट्या ज्याला आपण नुक्कड सभा म्हणतो, ज्याला मराठीमध्ये ज्याला आपण कॉर्नर सभा म्हणतो, त्या कॉर्नर सभा घेऊन खऱ्या अर्थानं या विषयावर जनजागृती करण्याचं काम होतं. आणि दुसरा विषय असा की परंपरागत व्होटिंगवर अवलंबून राहू नये. ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला परंपरागत व्होटवाल्यांनी दाखवून दिलं की तुम्ही आमच्या भरोशावर राहू नका. तुम्ही जर आगे से तो बिलकुल नाही राहणार. आगे आणि तुम्हाला हे चित्र महानगरपालिकेत पाहायला मिळेल. महानगरपालिकेमध्ये मी म्हणजे अमरावतीवर बोलणार नाही, पुन्हा राज्यामध्ये आपण बोलू. काँग्रेस अमरावतीमध्ये सुनील देशमुखांकरता सगळ्यांनीच काम केलं. विधानसभा देशमुख असेल, यशोमतीताई ठाकूर असेल, हेमंत चिमुटे असतील, वीरेंद्र जगताप असतील, राज्यामध्ये आपण हे पाहिलं की जेवढे काही काँग्रेसचे कार्यकर्ते नेते होते जिल्हास्तरीयवर किंवा शहरीमध्ये, या सगळ्यांनी काँग्रेसचं काम केलं. परंतु मग चुका कुठे झाल्या? तर चुका झाल्या परंपरागत होते आपण डिपेंड राहिलो. दूसरी गोष्ट, परंपरागत वोटों पे डिपेंड रहा और जो वोट उनके तरफ आने वाले थे उसके तरफ ध्यान नहीं दिया, तो खसक के बीजेपी के पाले में चले गए सारे के सारे. काँग्रेस राहिलं ना, भाजपचे जे वोट राहिलं. जगदीश गुप्ता अमरावतीमध्ये उभे असताना सुलभाताईंना महायुतीतून तिकीट मिळाली, पण तरी महायुतीतून तिकीट मिळाल्यानंतर सुलभाताईंचा असे विजय झाला. म्हणजे जवळपास आपण असं पाहिलं की 54,000 मत अमीन पटेलने घेतले, 54,000 मतं घेतली, 33,000 मतं हिंदू मतं फक्त. हिंदूंचा चेहरा जगदीश गुप्तांच्या नावाला हिंदू मतांचा चेहरा म्हणून दाखवलं आणि त्यांनी 33,000 मतं घेतली. म्हणजे आपण असं पाहिलं की आता आपल्याला काँग्रेसला ओबीसीना खऱ्या अर्थानं सोबत घेऊन चालावं लागेल असं माझं मत आहे. एकीकडे आपण पाहिलं मनोज जरांगेंचा विषय जो होता, मनोज जरांगेचा जो विषय होता, मनोज जरांगेचा देवेंद्र फडणवीसला विषय होता. वो सीधा फडणवीस को किया ना पूरा, वो सीधा एक आरक्षण को लेकर जातिगत समीकरण पे आगे. एकनाथ शिंदेला विरोध नाही केला ना. एकनाथ शिंदेला बात होई ना, मराठा ब्राह्मण लॉबी तो अलग अलग हुई असं जो विषय झाला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा नेते जागरूक होण्याची गरज आहे. जो मनोज जरांगे का प्रश्न, यानी जो बताया था कि शरद पवार ने खड़ा किया उनको पूरा मराठा आरक्षण के नाम पे, और देवेंद्र फडणवीस के खिलाफ में साफ 2.5 साल से पूरा उनके मोर्चा चल रहा था. उनके कारण भी लोगों में इरिटेशन आ गया पूरा का पूरा. जो नहीं थे वो पूरे बीजेपी की तरफ फिर गए. एक जातिगत समीकरण जिनके आधार पर आज शरद पवार की भी देखे हम तो 10-11 सीटों पे समेट के रह गए पूरे के पूरे. सारा मराठा आरक्षण बाजू में रह गया. क्या ये आरक्षण जातिगत समीकरण भी इस बार बीजेपी ने सबको रस्ते से लगा दिया? नाही, काय झालं की लोकसभेनंतर मी सांगतोय, लोकसभेनंतर भारतीय जनता पार्टी ग्राउंड रूट पासून जी सक्रिय झाली, ते सक्रिय खऱ्या अर्थानं काँग्रेसला होता आलं. या 2-4 महिन्यामध्ये काय केलं? लाडकी बहीण आली, लाडका भाऊ आला, कोतवाल्यांचे पेमेंट वाढले. अंगणवाडीचं मानधन पहिल्यांदा 5,000 वाढलं. गेल्या अनेक वर्षापासून मी 20 वर्षापासून फक्त आमचे 1,000 रुपये वाढावे याच्याकरता आम्ही आंदोलन केली. एकदम 15,000 रुपये अंगणवाडीचं मानधन वाढलं. राज्यामध्ये तुम्हाला सब सारे कार्यकर्ता के रूप में बाहर आ गए उनके साथ. राज्यामध्ये 2.25 लाख अंगणवाडी सेविका आहे, मदतनीस अंगणवाडी सेविका. मग 2.25 लाख जर आपण यांच्या प्रत्येकाच्या जर आपण 5 जरी धरले तर 15 लाखाचं वोटिंग झालं. राज्यामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचे जे पॉप्युलेशन आहे ते पॉप्युलेशन 13 कोटी आहे, 9 कोटी मतदार आहे. 9 कोटी मतदारांमध्ये 2 कोटी 13 लाख महिला आहे, 2 कोटी 13 लाख महिला आहे. आणि तुम्ही असं गृहीत धरा 50% जरी महिला बाहेर निघाल्या असेल तर 1 कोटी महिलांनी मतदान केलं ना. पहिल्यांदा असं पाहिलं की राज्याच्या राजकारणामध्ये आपण 6% महिलांचं पुरुषांपेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. 6%.
मग आपण 50% जरी महिला झालं तर 1 कोटी महिलांनी मतदान केलं. मग 1 कोटी जे महिलांनी मतदान केलं, महिला मतदान कुठे? तुम्ही निवडणुकीवर कितीही संशय करा, याच्यावर दुमत असायचं कारण नाही. वो हार के बाद में चलो वो एक नहीं, नहीं, आपको- नेचुरल नहीं, नहीं. प्रतिक्रिया लोगों की ते निवडणूक संशयास्पद जरी निवडणूक असेल तर आज प्रश्न असा आहे की असे कुठले प्रूफ नाही, जे आपण प्रूफ खुल्या मनानं आपण देऊ शकतो, असे प्रूफ नाही. ठीक आहे, आता काही म्हणजे काही मतदारसंघामध्ये विषय असेल, काही मतदारसंघामध्ये विषय नसेल, हा विषय ठीक आहे. पण या 5-6 महिन्यामध्ये तेली समाजाची अनेक वर्षाची मागणी होती की संतांचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन झाले पाहिजे. जे. लगेच ते महामंडळ होऊन गेलं. कोतवालांचा पगार वाढून गेला, अंगणवाडीचा पगार वाढून गेला, आशा वर्करचा पगार 15,000 झाला. मैंने जो मांग हाँ. बहुत सालों से लंबित नाही, थी आम्ही असं उन्होंने म्हणतो सारी की- रस्ते से नाही, लगा आम्ही दिया असं म्हणतो की जो असंघटित कर्मचारी होता जी. देशामध्ये, आपण असं पाहिलं तर 67% असंघटित कर्मचारी आहे. राज्यामध्ये सुद्धा 50% वर असंघटित कर्मचारी आहे. असंघटित वर्गाला खऱ्या अर्थानं जोडण्याचं आणि त्यांच्या मानधनाच्या रूपानं त्यांचं जे पैसा विषय आहेच ना. तुम्ही काही म्हटलं तरी लोक हे नाही पाहत की लसणाचा भाव 400 रुपये झाला, लोक हे पाहते की 1500 रुपये मिळाले. जी. उद्या भविष्यामध्ये निवडून हे नाही पाहणार की 1500 रुपयाचं सिलेंडर झालं, पण लोक हे पाहते की आपल्या 1500 खात्यामध्ये 1500 मिळाले. 1500 रुपये मिळाले. महंगाई तो समय से बढ़ती रहेगी. हे सगळं वाढणार आहे. परंतु खऱ्या अर्थानं आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा काँग्रेस जनांनी लक्ष घालण्याची गरज, ती आजपासून गरज आहे. ती गरज वेळेवर होणार नाही. आज काँग्रेस जनांना मी सल्ला देणार आहेत का मोठा जरी नसेल तरी मला असे सांगावं वाटतं की कमीत कमी आज लोकांना जे लोक समाजाचे जे छोटे छोटे घटक आहेत त्यांना सोबत घेऊन चालावा. म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये तेली माळी धनगर कोळी यांना काही वाव नाही हो. यांना काय वाव आहे? आम्ही असं पाहतो राज्याच्या राजकारणामध्ये हे छोटे छोटे जे घटक आहे, समाजातले जे छोटे छोटे घटक आहे, हे छोटे छोटे घटक तुम्हाला जोडावं लागेल ना. हे घटक जर तुम्हाला स्थानिक स्वराज्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद जिंकायची आहे, महानगरपालिका जिंकायची आहे, नगरपालिका जिंकायची आहे, पंचायत समित्या तुम्हाला जिंकायच्या आहे, तुम्हाला नगरपंचायत जिंकायचं असेल तर तुम्हाला छोट्या छोट्या जे वर्ग आहे ते वर्गांना तुम्हाला एकत्रित करून त्यांच्यावर विश्वास संपादन करायचं ना तुम्हाला काम करावं लागणार आहे. तरच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये यश अपेक्षित है. जो कारण अभी संजय मापले ने बताया कि हार के पीछे कारण मैनेजमेंट की व्यवस्था, कांग्रेस का परंपरागत वोटों पे अति ज्यादा विश्वास, उनको अपनी बखौती मानना, प्लस मनोज जयरांगे द्वारा देवेंद्र फडणवीस को बार बार टारगेट करना, तो एक जो ओबीसी और बहुजन समाज का वोट है वो पलट के सीधा भाजपा की तरफ पलट गया। और इसको रोकने का, इस डैमेज को कंट्रोल करने का कहीं पर भी कांग्रेस की तरफ से प्रयास नहीं किया। कांग्रेस की तरफ से किसी प्रकार का प्रयास ही नहीं किया। यहाँ तक कि छोटे छोटे घटक जो चुनाव के समय उपयोगी होते, उनके साथ में चर्चा करके उनको साथ में लेना, वो भी नहीं हुआ। बस एक परंपरा वोटों का गट्ठा दिखा कि भाई हमको 70-80 हजार वोट इधर से मिल जाते, 20,000 वोट इधर से हो ना, लाख वोट में सीट। ये अमरावती की नहीं, ये पूरे महाराष्ट्र की स्थिति, पूरे महाराष्ट्र के जो कांग्रेस हमेशा अपने वोटों की बपौती समझती थी, जिसके भरोसे लोकसभा में उन्होंने 51 विधानसभा क्षेत्र में बढ़त हासिल की, वो वोट बैंक वहां से खिसक गया। अब इस वोट बैंक को वापस संभाल के, एक तो ऐसे भी चर्चा है कांग्रेस मुसलमानों की पार्टी है, तो ऐसे भी दूसरा वोट बैंक भी उनके पास से खिसकते चल गया। उसको तो बचा नहीं पाए, लेकिन जो परंपरागत जिसके ऊपर वोट है, जिसके कारण पार्टी समझी जाती है, वोट बैंक समझ। अब कांग्रेस के पास बची मात्र 16 सीट और आगे सारे चुनाव के समय, क्योंकि अब सत्ता में है तो सत्ताधारी ही बाद में सारे चुनाव का नियोजन करते। अब कांग्रेस पार्टी के पास में यहाँ पे कोई जैसे होता है कि कोई लीडर, बड़ा नेता कि आके वो वोटों को पलटा सके अपने वाणी के प्रभाव से, ऐसा कोई नेता नहीं है। सब अपनी अपनी, नाना पटोले मुख्यमंत्री की रेस में थे, मात्र 208 सीट से हार के जीते। अब ऐसे में जब हार के जीतने वाली पोजीशन में जब यदि कोई आ जाता है तो पूरे महाराष्ट्र में हम ये भी देखें कि जो सबसे ज्यादा वोट कांग्रेस को जिसमें मिले, मात्र 36,000 वोट हाईएस्ट लीड है शिरूर के एक आमदार की, बाकी सब कम। जबकि वहां पे भाजपा में लाख 1.5 लाख वोटों से इस बार जो जीत का अंतर था वो बहुत ज्यादा, लाख वोटों से लोग चुन के आए। जबकि विधानसभा में 5,000, 2,000, 1,000, 2,000, 3,000 वोट से जीतने और हार चलते। यशोमती मात्र 7,000 वोट से हारी, तो सुलभाताई खोड़ के मात्र 2,500-3,000 वोट से चुन के आए। वहीं हमारे केवल राम काड़े की बात करें
तो लाखों में चुन के आए। रवि राणा जैसे बताया था कि 67-68 हजार वोट से चुन के आए। ये जो वोटों की मोर्शी बड़े डिफरेंस से सीट चुन के आई हुई, ये सारे जो बड़े डिफरेंस अभी चल रहे हैं, ये निश्चित रूप से कहीं ना कहीं भाजपा की मेहनत और भाजपा का प्रभाव और सीटों का चयन प्लस उनके साथ में काम करना है। जहां की सीट यदि तिवसा की सीट कमजोर लग रही, परतवाड़ा की सीट कमजोर रख रही, तो वहां पे दोनों जगह योगी की सभा का आयोजन किया। उसके बाद में जो हिंदुत्व का प्रचार वहां से बढ़ा, प्लस साथ में नवनीत राणा ने जो, और इन सब चीजों में बाकी लोगों ने भी कांग्रेस को खत्म करने में कोई कसर नहीं उठाई। जहां बाकी लोग कांग्रेस को खत्म करने का प्रयास कर रहे थे, कांग्रेस ने बचने का कहीं भी प्रयास नहीं किया। ना कोई अटैकिंग मुद्रा में आई, ना जो अपने पास है उसको संभालने। ऐसी स्थिति में आज कांग्रेस यानी विपक्ष में भी दूसरे नंबर की पार्टी बन गई। एक नंबर की पार्टी विपक्ष में सबसे ज्यादा जिनको सीट हासिल है वो शिवसेना 20 सीटें, कांग्रेस को 16 सीटें, एनसीपी 11। मात्र इतने सीटों में महाविकास आघाड़ी सिमट कर रह गई। अब महाविकास आघाड़ी की यह युति क्या आगे के समय तक कायम रहेंगी? क्योंकि जब हारते तो एक दूसरे पे सारे लोग ठीकरा फोड़ेंगे। कुछ लोग शरद पवार पे ठीकरा फोड़ेंगे, तो कुछ लोग कांग्रेस पे फोड़ेंगे, कुछ शिवसेना पे फोड़ेंगे। ये ठीकरे फोड़ते फोड़ते जो अभी जितने उम्मीदवार है उसमें से कितने आमदार है, कितने आमदार कम हो जाएंगे आने वाले समय तक, ये कोई बता नहीं सकते। क्योंकि सत्ता के साथ में सबको जाना है, सब चाहते हैं कि हम सेफ रहे, एक रहे तो सेफ रहे। तो सत्ता के साथ में जाके एक रहे तो सेफ रहे का नारा आगे हो सकता है चल जाए। अब ऐसी स्थिति में विपक्ष यदि पूरी तरह से खत्म हो जाए तो आने वाले समय में भाजपा 133 सीटें उनके पास में इस ये भी एक, इनको भी एक गुरूर हो सकता है। कोई गलतियां करे तो शायद कांग्रेस का चांस मिले। यदि इन्होंने गलतियां नहीं की तो कांग्रेस मुझे लगता है अगली बार 16 से भी कम, और आने वाले समय में जैसे महानगर पालिका और स्वराज संस्था के चुनाव है, ऐसे में परंपरागत वोट, अब उनका वोट बैंक पूरा अलग हो चुका। वो यदि अलग पार्टी बना के चुनाव लड़े तो कांग्रेस क्या हासिल करेंगे ये तो वक्त बताएंगा। लेकिन आज की परिस्थिति में कांग्रेस का इतना पतन इससे पहले नहीं हुआ। सब आपसे में एक दूसरे की सीटें गिराने की, ये चुन के आया तो मेरा प्रभाव कम होगा, एक दूसरे को गिराने के प्रयास में, सीटें काटने के प्रयास में, कहीं उबाटा वाले को लगता है कांग्रेस वाले आगे चल जाएंगे तो उनको गिराने के प्रयास में, सब इनका आपसी सामंजस्य के कारण पार्टी आज इस स्थिति में आ गई। और सत्ताधारी पार्टी 233 सीटों से बहुत बड़ा बहुमत लेकर सरकार बनाने चली। मुख्यमंत्री कोई भी बने, सरकार चलती रहेगी। लाड़की बहन योजना अभी तो लगता है कि चल जाएगी, लेकिन महानगर पालिका चुनाव और स्वराज संस्था के चुनाव के बाद में कहीं हो सकता है कि यदि बजट में नई प्रोविजन है तो कुछ तो भी उसमें नियमावली चेंज होते चल जाएगी। अब आने वाले समय में क्या कांग्रेस वापस पूरी तरह से नहीं, थोड़ा सा हल्का सा भी प्रयास करके यदि अपने को ऊपर उठा ले तो एक अच्छा मजबूत विपक्ष मिल सके, ये तो भी हम कोशिश करेंगे। कल के एपिसोड में हम ये आंकड़ों का खेल, किस प्रकार से आंकड़े भ्रमित करते हैं। 233 सीट हासिल कर ली, यानी करीब 70% सीटें हासिल कर ली। और ये जो आंकड़ों का खेल है, वोटर का खेल है, किस प्रकार कौन सी सीटें जीती, कहाँ से किसको लॉस हुआ, किस प्रकार सीटें चुनकर आई, किसको कितने वोट मिले, कितने प्रतिशत हो, सारे चीजों का टेक्निकल एनालिसिस देकर कल आपके सामने फिर हाजिर होंगे कि आंकड़ों के खेल में बीजेपी सत्ता के साथ कितना सहयोग बैठता है। क्योंकि यहाँ सारा खेल मुंडियों का है। 2 वोट से चुन के आया तो भी उसकी मुंडी उतनी ही कहलाती जो 1.5 लाख वोट से चुन के आया। 1.5 लाख वोट वाले की वही वैल्यू है, 2 वोट से चुन के आता है वही वैल्यू। यहाँ 60,000 वोट लेने वाला चुन के आता है और लाख 1.25 लाख वोट लेने वाला हार जाता है। ये सारा एनालिसिस कल आपके साथ में फिर वोटों का, आंकड़ों का जादू क्या कहता है, ये कल के समय। जब तक आप देखते रहिए सिटी न्यूज। आपने चुनाव के दौरान हमको बहुत देखा, आपका बहुत बहुत धन्यवाद। आप देखते रहिए, चैनल को सब्सक्राइब करें, लोगों को फॉरवर्ड करें, ताकि आगे ज्यादा से ज्यादा समाचार आप तक और ज्यादा लोगों तक पहुंच सके। आप भी ज्यादा देखते हो तो हमारी भी कुछ काम करने की इच्छा होती है। आपका प्रोत्साहन बना रहे, हमको प्रोत्साहन मिलते रहेगा। आप और यह एपिसोड आपको कैसा लगा, आप कमेंट बॉक्स में नीचे जिस प्लेटफॉर्म पे भी देख रहे हो आप उस पर कमेंट कर सकते हैं। आपके कमेंट्स के जवाब देने की हम कोशिश करेंगे। संजय जी ने महत्वपूर्ण जानकारी दी कि कांग्रेस आखिर इतनी बुरी तरह क्यों हारी, इतना पतन क्यों हुआ। आपका जानकारी यदि आप में से और विषय जानकारी तो आप हमारे साथ में जुड़ सकते हैं। धन्यवाद। नमस्कार।